लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सकाळचे 10 वाजलेत। आत्ताच्या या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या बुलेटिनमध्ये सविस्तर पाहणार आहोत। तर बुलेटिनची सुरुवात पावसाच्या बातमीने करणार आहोत, कारण राज्यामध्ये विविध ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे। वसईमधल्या वाघरोळ पाड्यात दरड कोसळली असून एनडीआरएफ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले। तर आतापर्यंत तिघांना ढिगाऱ्याखालून काढण्यात आलेलं आहे। तर ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त होती। आता आपण ही ब्रेकिंग बातमी पाहतोय। वसईजवळ वाघरोळ पाड्यामध्ये दरड कोसळलेली असून एनडीआरएफ आणि अग्निशमन दल घटनास्थळी तातडीने दाखल झालं। तर आतापर्यंत तिघांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश आलेलं असून ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त होतीये। आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्या सोबत आहेत। विजय, सध्या काय परिस्थिती आहे? ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त होतीये। बरोबर आहे म्हणाली। सकाळी 6च्या सुमारास या वसईच्या वाघरोळ पाड्यामध्ये हा जो डोंगर आपण पाहू शकता, या डोंगरामधून हा डोंगर जो आहे तो कोसळला आणि या ठिकाणी जे घरं होती त्या घरामध्ये या ठिकाणी जे लोक राहत होती त्यांच्यावरती हे दगड पूर्णतः कोसळले। याच्यामध्ये 4 लोक या ठिकाणी अडकली होती। त्याच्यामधील 3 लोकांना आतापर्यंत रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी एनडीआरएफची टीम, वसई विरार महानगरपालिकेचे कर्मचारी, तसंच या ठिकाणी पोलीस आणि इथं अग्निशमन दलाचे जवान सुद्धा या ठिकाणी तैनात आहेत। या ठिकाणी सकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी रेस्क्यूचं ऑपरेशन सुरू आहे। 3 जणांना काढले, अजून एक असल्याची दबल्याची भीती आता व्यक्त करण्यात येत आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। वसई विरार महानगरपालिकेचा हा जर भाग आहे, जो वाघरोळ पाडा भाग, आपण बघू शकता की या ठिकाणी हे जे डोंगर आहे हा डोंगर पूर्णतः कोसळले। या ठिकाणचे मोठमोठे डोंगर पोखरून या ठिकाणी मोठमोठे चाळी बांधण्यात आलेल्या आहेत, परंतु या ठिकाणी लोकांच्या सुरक्षेची काळजी मात्र या ठिकाणी घेतली नाही। आपण पाहू शकता एनडीआरएफची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि रेस्क्यू ऑपरेशन आता मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे। या ठिकाणचे जे जखमी लोक होते त्यांना वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे आणि रेस्क्यू टीम आता या ठिकाणी दाखल झाले आहे। वाहतूक पोलीस सुद्धा आपल्याला बघू शकता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। रेस्क्यू ऑपरेशन मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे। म्हणाली निश्चितच आपण दृश्यांमध्ये पाहतोय मोठ्या प्रमाणात ही दरड कोसळलेली आहे। अग्निशमन आणि एनडीआरएफची टीम या ठिकाणी घटनास्थळी दाखल असून ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकण्याची भीती व्यक्त होतीये। त्यांना शोधण्याचं आणि बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। आमचे प्रतिनिधी विजय देसाई या ठिकाणी आहेत। विजय, आपण पाहतो सकाळच्या सुमारास ही घटना घडलेली आहे। पावसाचा जोर आत्ता काही ओसरलेला आहे का, की सध्या पावसाची स्थिती तशीच आहे? म्हणाली सकाळपासून रिपरिप पाऊस आहे, मोठ्या प्रमाणात पाऊस तसा नाही आहे। असं असलं तरी या ठिकाणचे जे डोंगरचे आहे ते या ठिकाणी ठिसूळ झालेले आणि ठिसूळ झाल्यामुळे या ठिकाणी हे डोंगर कोसळत आहे आणि मोठ्या प्रमाणात डोंगराचे पोखर झाल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झालेलं आहे आणि त्याचाच हा परिणाम आहे। लोकांचा जीव मात्र यातला धोक्यात आलेला आहे। नक्कीच आपण पाहतोय पाऊस असल्यामुळे खरं तर या रेस्क्यूमध्ये काहीतरी अडथळे सुद्धा विजय निर्माण होत असतील, तसंच नागरिकांची सुद्धा गर्दी झालेली पाहायला मिळते। मात्र अग्निशमन दल आणि एनडीआरएफचं मोठ्या संख्येनं आणि मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू आहे। धन्यवाद विजय, या सविस्तर माहितीसाठी। तिथला आढावा तुमच्या